आता बघूयात मराठीच्या मुद्द्यावर आमदार विजय शिवतारेंनी देखील आक्रमक भूमिका जी ती घेतली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणं अनिवार्य करण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या अस्मितेला बळ देणारा आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुसंवाद सुलभ करणारा आहे आणि त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आभार मानतो असं म्हणत शिवतारेंनी मराठीच्या निर्णयाला पाठिंबा दिला. या संदर्भात विजय शिवतारे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर यांनी. बापू, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. बापू, तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, त्या पत्रामध्ये नेमकी काय भूमिका व्यक्त केली आहे? असं आहे की मी पहिल्यांदा न्यूज 18चा आभार मानतो. 3 दिवसापूर्वी बडे मुद्द्यामध्ये विलास बडे यांनी जो कार्यक्रम घेतला होता त्याच्यामध्ये आलेले पाहुणे आणि सविस्तर चर्चा त्यावेळेस झाली आणि काही त्या चर्चेमधून संताप देखील आला आणि म्हणून मी हे पत्र की चुकीचं व्हायला नको म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथ जोशी यांना देखील मी पत्र दिले की कोणत्याही परिस्थितीमध्ये, कारण ज्या पद्धतीने तिथे चर्चा झाली, कारण परप्रांतीय युनियनचे काही अध्यक्ष वगैरे जे बोलत होते की उर्मट भाषा होती आणि कोणत्याही परिस्थितीत संविधानाचं कारण देत मराठी अस्मितेला धक्का लावण्याचा काही प्रकार, प्रेशर करणे हे चाललंय आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना आणि आमच्या नेत्यांना लिहिलंय की कोणत्याही दबावाला बळी पडायचं कारण नाही. मात्र त्याच शिवसेनेमधून संजय निरुपमांची भूमिका मराठीच्या मुद्द्यावरती थोडी मावळ येते. तर शिवसेनेमध्ये 2 मतप्रवाह मराठीच्या मुद्द्यावरती आहेत का? नाही, असं नाहीये. आता ते उत्तर भारतीय आहेत, त्यामुळे निश्चितपणे पक्षामध्ये असताना त्यांनी त्यांची भूमिका मांडली, ती वैयक्तिक भूमिका आहे.